तुमच्या घरात एखादी महिला गरोदर असेल तर ही माहिती तिच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण पात्र महिलांना सरकारकडून 5,000 रुपये तर दुसरं अपत्य मुलगी असेल तर 6,000 रुपयांची आर्थिक मदत मिळू शकते। ही मदत नेमकी कुणाला मिळते, अर्ज कुठे करायचा आणि कोणती कागदपत्र लागतात, सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। केंद्र सरकारची प्रधानमंत्री मातृवंदना योजना या योजनेचा उद्देश गर्भवती आणि स्तनदा मातांना आर्थिक मदत देणं हा आहे। गरोदरपणाच्या काळात महिलेला चांगला आहार मिळावा, आरोग्याची काळजी घेता यावी आणि गर्भावस्थेदरम्यान होणाऱ्या काही खर्चासाठी आर्थिक आधार मिळावा यासाठी ही मदत दिली जाते। नुकत्याच राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत धुळे जिल्ह्यात 2511 नवीन महिलांची या योजनेसाठी नोंदणी करण्यात आली आहे आणि या नोंदणीमुळे धुळे जिल्ह्यानं आपल्या उद्दिष्टाच्या 95% टप्पा पूर्ण केल्याचं सांगण्यात आलंय। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पैसे किती मिळतात? जर हे पहिलं अपत्य असेल तर पात्र महिलेला एकूण 5,000 रुपये मिळतात। ही रक्कम 2 टप्प्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते। पहिल्या टप्प्यात 3,000 रुपये आणि दुसऱ्या टप्प्यात 2,000 रुपये दिले जातात। मात्र त्यासाठी योजनेच्या ठराविक अटी पूर्ण करणं आवश्यक आहे। आता जर दुसरं अपत्य मुलगी असेल तर पात्र महिलेला 6,000 रुपयांचा लाभ मिळतो। ही रक्कम एकाच टप्प्यात थेट खात्यात जमा केली जाते। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक गरोदर महिलेला आपोआप या योजनेचे पैसे मिळत नाहीत। यासाठी ठराविक पात्रता निकष आहेत। अनुसूचित जाती जमातीतील महिला, दिव्यांग महिला, बीपीएल रेशन कार्ड धारक, ई श्रम कार्ड धारक, मनरेगा जॉब कार्ड धारक, आयुष्यमान भारत लाभार्थी आणि विविध श्रेणीतील महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात। तसंच कुटुंबाचं वार्षिक निव्वळ उत्पन्न हे 8 लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या महिलांचा देखील पात्र श्रेणीमध्ये समावेश आहे। NFSA रेशन कार्ड धारक महिलांना देखील योजनेच्या पात्रतेत समाविष्ट करण्यात आलेला आहे। त्यामुळे फक्त मी गरोदर आहे एवढ्यावरून या योजनेचा लाभ मिळेल असं समजू नका। तुमची पात्रता तपासणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आता अर्ज कसा करायचा? तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा संबंधित आरोग्य केंद्रात जाऊन याबाबतची माहिती घेता येते। अंगणवाडी सेविका किंवा आशा कार्यकर्त्या पात्र महिलांना अर्जाच्या प्रक्रियेत मदत करू शकतात। तसंच PMMVYच्या अधिकृत पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे। आता यासाठी कागदपत्र कोणती लागतात तर आधार कार्ड, मोबाईल नंबर, MCP किंवा RCHI कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिस खात्याची माहिती आणि तुमची पात्रता सिद्ध करणारी कागदपत्र आवश्यक असतात। तुमच्या पात्रतेनुसार मनरेगा जॉब कार्ड, ई श्रम कार्ड, BPL रेशन कार्ड, उत्पन्नाचा पुरावा, SC/ST प्रमाणपत्र किंवा इतर संबंधित कागदपत्र लागू शकतात। आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, कागदपत्रांमध्ये नाव, आधार किंवा बँक खात्याची माहिती चुकीची असेल तर अर्जाच्या प्रक्रियेत अडचण येऊ शकते। त्यामुळे अर्ज करण्याआधी सगळी माहिती व्यवस्थित तपासा। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेत पैसे मिळण्यासाठी फक्त अर्ज करून चालत नाही। गर्भधारणेची नोंदणी, गर्भावस्थेतील आवश्यक तपासण्या, बाळाच्या जन्माची नोंदणी आणि बाळाचं ठराविक लसीकरण अशा आरोग्यविषयक अटी देखील पूर्ण करणं तितकंच गरजेचं असतं। त्यामुळे पात्रता असेल तर अर्जाची प्रक्रिया समजून घ्या, कागदपत्र तयार ठेवा आणि अधिकृत माध्यमातूनच अर्ज करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी योजनेच्या नावाखाली कुणी पैसे मागत असेल तर पैसे देऊ नका। या संदर्भात माहिती आणि अर्जाची प्रक्रिया अधिकृत पोर्टल किंवा जवळच्या अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रातूनच तपासा। ही माहिती अधिकाधिक गरोदर महिलांपर्यंत पोहोचवा।